नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. चक्क पिलेला ड्रायव्हर गाडीमधून खाली उतरलाय. कोण? तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. हे वाक्य कोणी वापरलं होतं माहिती आहे तुम्हाला? मध्यंतरीच्या काळामध्ये बारस्कर नावाचे एक आंतरवाली सराटीच्या मोर्चातील प्रमुख सहकारी होते, मनोज जरांगेंचे अजय महाराज बारस्कर यांनी हे वाक्य वापरलं होतं की गाडीचा ड्रायव्हर दारू पिलेला आहे आणि ती गाडी तो वेगळ्या आणि चुकीच्या मार्गाने घेऊन चाललेला आहे. कृपया विनंती आहे प्रवाशांना, त्यांनी खाली उतरावं. मी उतरतोय, मला माहीत आहे, म्हणून तुम्हीसुद्धा खाली उतरावं अशा प्रकारचं आवाहन अजय महाराज बारस्कर यांनी मराठा समाजाला केलं होतं. त्याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे हे दारू पिऊन गाडी चालवत आहेत आणि त्या गाडीच्या मधून मराठा समाज जो काही बसलेला आहे त्या मराठा समाजानं खाली उतरावं अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती त्यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन 70% लोक बसमधून उतरले कालपर्यंत. उरलेले लोक बसमध्ये अजूनही होते 30%. ते लोक तसेच घेऊन जात असताना आज चक्क ड्रायव्हर गाडीमधून उतरलाय आणि गाडी तशीच पुढे सोडून दिली. तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं असेल की गाडी सुरू असताना ड्रायव्हर उडी मारू देतो आणि गाडी थेट दरीमध्ये सोडून देतो. तशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गोल गोल फिरून उदाहरणं देऊन काही चुकीचं बोलत आहात. मी आजच्या आंतरवाली सराटीच्या अति महाविराट सभेबद्दल बोललो आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला. आणि तेच पाडे गिरून 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 पुन्हा ती गाडी फिरून फिरून तिथं आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी विसरून गेलेली आहे. ज्या माणसाला मराठा समाजाने देव, मराठ्यांचं काळीज, क्रांती सूर्य, आरक्षणाचे जरग, जिजाऊंचे पुत्र, आमचा दुसरा छत्रपती अशा प्रकारच्या उपमा उपाधी असे सगळी नावं देऊन टाकली. सदरील व्यक्तीनं आज मराठा समाजाच्या कानशिलामध्ये सनसनीत चपराक लगावली आहे. प्रत्येक वेळी हेच बोललं जायचं की ही शेवटची सभा आहे, ही शेवटची लढाई आहे, ही अंतिम लढाई आहे, ही महालढाई आहे. त्या काळामध्ये महादिवाळी होती. अगोदर दिवाळी साजरी केली, पुन्हा महादिवाळी साजरी करून म्हणून सांगितलं. आंतरवालीवरून मुंबईला गेले, दिवाळी साजरी करून आले. आता म्हणले सगळ्या सोयऱ्यांचा जो काही GR पारित होईल ना त्याच्यानंतर गुडघ्या इतकाला ढीग करून महादिवाळी करू गुलालाचा. आता आज जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला काय संबोधित करण्याला काय नाव देण्यात आलं? महाराष्ट्रातील 12 राज्यातील मराठे आंतरवाली सराठीमध्ये येणार आहेत आणि ही अति महाविराट सभा असणार आहे, बैठक असणार आहे. आता ती कशी अतिविराट महासभा होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. 10,000 त्या ठिकाणी लोक होते. ठीक आहे, लोकांची काही मागे पुढे होऊ शकलं असतं, काही कामं असतील, लोकांना काही अंतर असेल. मात्र सभेमधून नेमकं काय मिळालं आहे? काहीच नाही. प्रत्येक वेळी बैठक बोलवली जाते. मी म्हटलं ना तुम्हाला, याच्या अगोदर अनेक वेळा म्हटलेलं आहे मी, बैठक बोलवली जाते आणि हेच पाटील स्वतःच बोलतात. लोकांना माईक द्या म्हणलं तर दिलं नाही. आज त्यांनी माईक द्या म्हणले, पण कोणालाच माईक त्यांनी बोलायला दिलं नाही. काही समाजाच्या लोकांची प्रश्न होती ते बोलायला त्यांनी माईक दिलेलं नाही. बैठक सर्वांची, संपूर्ण मराठा समाजाची आहे असं सांगायचं. मी मराठा समाजाचा मालक नाही असं बोलायचं. मराठा समाज माझा मालक आहे असं बोलायचं. आणि सगळी लोक बोलायचे आणि आपणच बोलायचं आणि आपणच निर्णय ठरवायचा. लोकांकडून काय त्यांच्या प्रतिक्रिया ते ऐकून घ्यायच्या नाहीत. म्हणजे सरळ सरळ ही समाजाची दिशाभूल आहे. समाजाच्या लोकांना विनाकारण गंडवण्याचं हे सगळं काम सुरू आहे. आज चक्क माणूस आरक्षणावरून थांबलेला आहे. आरक्षण काय, मागणी काय, कुठला सगळ्या सोयऱ्यांचा आदेश, कुठला काय, काहीही नाही. आज सगळं पूर्णपणे संपलेलं आहे. बोलता बोलता असं म्हणाले मनोज जरांगे की लोकसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेला काहीही व्हॅल्यू नाही, आपण आता विधानसभेची तयारी करू, विधानसभेला ह्यांना दाखवून देऊ हे आपला हिसका, असं म्हणतात. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं आहे मनोज जरांगेंना, त्यांना जर कळत नसेल तर, की लोकसभा हे सर्वोच्च सभागृह आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा कायदा पारित करण्यासाठी खासदारच लागतात. तुम्हाला माहीत असावं. मात्र समाजाला गंडवण्यासाठी तुम्ही म्हणालात की त्याला काही व्हॅल्यू नाही. तुमची जी सगळ्या सोयऱ्यांची मागणी आहे ना, ही फक्त आणि फक्त तिथं मागणी मान्य होऊ शकते केंद्रामध्ये. तिथं जर तुमची 2/3 मॅजॉरिटी असेल ना तर तिथं ती मागणी मान्य होऊ शकते. आणि तिथं तुम्ही म्हणत असाल काही व्हॅल्यू नाही, अर्थात तुम्हालाच काही व्हॅल्यू राहिलेलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. साफ तुम्ही समाजाला गंडवत आहात. एकीकडे तुम्ही असंही म्हणालात, तुम्ही आजपर्यंत असं म्हणत होतात कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या दारात जायचं नाही, पुढाऱ्याला दारात येऊ द्यायचं नाही.
ब्रशशब्द काढायचा नाही, आपले स्टिकर चिटकवायचे आणि खपाखपा मतदान करायचे असं तुम्ही म्हणाला होतात. मात्र आज तुम्ही काय म्हटलात की तुम्ही काय करा, आता ह्यांना जिरवायची ना तर तुम्ही एखाद्या कुठल्याही समाजाच्या लोकांना सपोर्ट करा आणि तुम्ही मतदान करा त्यांना. कोण आहे, कोणाला करा, कुठल्याही पक्षाला करा, त्याच्याकडून काय लिहून घ्या, त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, मी तुम्हाला आरक्षणाची मागणी मान्य करील, आरक्षणाला पाठिंबा देईल, तुमच्या सभागृहात मत मांडील, एवढीच मागणी मान्य लिहून घ्या आणि त्याला मतदान करून टाका. बस झालं, हरले तुम्ही, सगळं संपलं, लढाई संपली. अंतिम लढाई, महाआदेश, अतिविराट सभा, अतिविराट बैठक, सगळं संपलं. आता फक्त एक स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की तुमची सगळी मागणीच मान्य होणार आहे. असं आहे का काही? मग काय नेमकं 7 महिने तुम्ही करत होतात? 6 महिने कोणाच्या सांगण्यावरून आज ही सगळी बैठक तुम्ही आयोजित केली होती आणि कोणाच्या सांगण्यावरून ज्यांना पाहिजे तसं तुम्ही त्या ठिकाणी बोललात. सुरुवातीपासून आम्हाला माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टी, काय गौड बंगाल आहे, काय काळा बाजार आहे, सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आणि शेवटपर्यंत आम्हाला माहीत होतं की आज तुमचे उद्गार काय असणार आहेत हे मी 2 दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे. त्याच दिवशी मी सांगितलं होतं काहीही निर्णय होणार नाही. माझेच शब्दप्रयोग जे आहेत ते आजच्या सभेमध्ये मनोज जरांगेंनी वापरले. ज्या ज्या गावामधून 2-2 अर्ज येणार होते लोकसभेसाठीचे, ते अर्ज भरू नका, काही कामाचे नाहीत, मतं विखुरले जातील, विभागणी होईल. त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हटलं होतं की तुमच्या अर्जाला काही किंमत नाही, 0 मिनिटामध्ये तुमचे अर्ज अवैध ठरवले जाऊ शकतात, ते काहीही करू शकतात, काहीही होऊ शकतं असं मी म्हटलं होतं. आणि तेच जरांगेंनी आज बोलून दाखवलं. आपल्या मतांची विभागणी होईल, अर्ज अवैध ठरवतील, काहीही करतील. याचा अर्थ असा आहे की तुम्ही संग्राम दानवेच्या म्हणण्यानुसार बऱ्याचशा गोष्टी करताय. मला एका मित्राने सांगितलं की मनोज जरांगे तुमचा व्हिडिओ गोधडा अंगावर घेऊन बघतात. आता ते मला नाही माहिती ते किती खरं सांगितलं किती खोटं सांगितलं, मात्र बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत त्याच्या उलट जरांगेंनी केलेल्या आहेत. म्हणजे मी जे सांगितलं का त्याच्या उलट करतात ते. आता ते सगळ्या गोष्टी मला फॉलो करत आहेत असं स्पष्ट जाणवलं आज. ते काय बोलणार होते मागच्या 2 दिवसापूर्वी मी सगळं सांगून टाकलं होतं. अर्थात तुम्ही 6 महिन्यांची मेहनत पूर्णपणे पाण्यात घालवली आहे. काय मिळालं आजच्या बैठकीमधून मराठा समाजाला? सगळी लोक उन्हात तानाचं त्या ठिकाणी आली होती. तुमच्या एका इशाऱ्यासाठी ती वाट पाहत होती की आता आम्ही निर्णय काय घेणार आहोत लोकसभेला, आणि आमचा फार मोठा निर्णय असणार आहे, सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रकारचा निर्णय असणार आहे. मात्र तुम्ही त्या फुसका फटाका असताना त्यातून धूरसुद्धा निघाला नाही तुमचा, ते पेटला सुद्धा चिंबला सगळा फटाका तो. अशा प्रकारचे तुम्ही आवाज या ठिकाणी समाजाला केले. मी सुरुवातीपासून सांगत होतो हा माणूस अत्यंत थोतांड आहे, चुकीच्या मार्गाने समाजाला घेऊन चाललेला आहे. बारसकरांनी सांगितलं होतं तात्काळ खाली उतरा, गाडीचा ड्रायव्हर पिलेला आहे आणि ड्रायव्हरने आता काय केलंय, गाडी सोडून दिली आणि उडी मारून निवांत वाचलाय आता आणि गाडी चालली दरीत. अजूनसुद्धा चान्स आहे मित्रांनो. मराठा समाजाच्या बांधवांना आवाहन आहे, बस झाले हे डोक्यावर घ्यायचे यांना. आणि मला वाटतं की सुज्ञ लोक आता सगळी सुधारली आहेत. ते कुठल्याही व्यक्तीला आता अशा प्रकारचा थारा देणार नाहीत. त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. काही लोकांची मजबुरी आहे, आम्हाला फोन यायचे, सर समाजासोबत आम्हाला जावं लागतं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मात्र समाजासोबत आम्हाला राहावं लागतं, विरोधात जाऊन नाही चालत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या. त्या लोकांना मला आव्हान आहे, अहो बोला स्पष्ट. भागवत तावरे, अजय बारसकर, वाळेकर बोलले हो स्पष्ट, आणि समाजाचे खरे हिरो ते आहेत. अजय बारसकर हिरो आहेत, भागवत तावरे हिरो आहेत, वाळेकर हिरो आहेत. जे लोक या मोर्चाच्या अगेन्स्ट वाटत होते तुम्हाला, ते आज मराठा समाजाचे हिरो आहेत, ते खरे मराठा योद्धे आहेत. ते मनोज जरांगेंची आणि त्यांची पात्रता सुद्धा नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज जी काही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये, तर ती दिवस तुम्हाला मागेच पाहायला मिळाले असते. मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टी फळाला आणून सोडल्यात की नको काही बोलायचं, नको समाज आपल्या अंगावर येतो, नको काही बोलायचं, नको समाज अंगावर येतोय, समाजाचं नुकसान होतंय. आज काय झालंय समाजाचं सांगा? काय प्राप्ती काय आहे तुम्हाला? आज 2 कोटी आरक्षणात, 2 कोटी मराठी आरक्षणात गेले, ते कुठं आहेत? बोलता बोलता जरांगे असं म्हणले, कुठली तरी ती शेलूची परभणीची कुठली तरी मुलगी आहे, तिची 21वी रँक होती आणि ती तलाठी होणार होती, मंडळ अधिकारी तलाठी. मात्र कुणबी प्रमाणपत्र त्याला जोडलं की थेट तिची 2वर रँक आली आणि ती आता IAS दर्जाची अधिकारी आहे. कसं शक्य आहे हे? मग आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे तलाठी झालेली ती जा जरांगेकडं आणि त्यांना म्हणा मला IAS दर्जाची नोकरी दे. अहो काहीही बोलायचं आणि विनाकारण लोकांना गंडवायचं. कायद्याच्या काही गोष्टी चौकटी काही त्याला आहेत की नाही? काही वाटेल ते तोंडाला यायचं आणि बोलायचं काही पण, की असं होतं आणि तसं होतं. कुठे आहे ते 2 कोटी लोक आरक्षणात गेलेले?
कुणी आहे तुमच्याकडे त्याचा एखादा पुरावा की हे 2 कोटीमधला हा एक माणूस आहे आरक्षणात गेलेला? कुठं आहेत ते? कोणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होती, कुठं आहे ती? जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठं सुरू आहे? गावामध्ये नोटिसा लावायला सांगितल्या तर कुठं आहेत त्या? काही चालू आहे का? सगळ्या गोष्टी बंद आहेत. कशामुळे समाजाला फसवताय, गंडवताय? आणि मला असं स्पष्ट सांगायचं या ठिकाणी, जे लोक आता जरांगेंच्या पाठीमागे आहेत त्यांना गावामध्ये काही व्हॅल्यू नाही. आमच्याकडचे गावामधले स्पष्ट लोक मी ओळखतो, त्यांना गावामध्ये कोणी ओळखत नाही. गावामध्ये ते राहिलं तर नुकसान होतं, घरी जर राहिले तर ते घरचं नुकसान करतात, म्हणून त्यांना बाहेर काढून दिलं जातं आणि ते जरांगेसोबत आहेत. आता अशा प्रकारची फौज जरांगे पाटलाच्या कोर कमिटीमध्ये आहे. म्हणजे जे लोक घरी राहून सगळं नुकसान करतात ती लोक ह्यांच्यासोबत आहेत. आणि तशाच प्रकारची फौज मनोज जरांगे पाटलासोबत, बाकी कोणी नाही. सुज्ञ लोक सगळी कामाला लागलेली आहेत. सुज्ञ लोकांनी ओळखलं आहे की नाही, आता हे सगळं थोतांड आहे, आपला वेळ वायाला चाललेला आहे. आपली जी परिस्थिती होती ती पार पूर्णपणे मागेच बदललेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, आमच्या नोकरदारांचं नुकसान झालेलं आहे. तुमच्या आंदोलनाच्या काळामध्ये 60,000 शाळा शासनानं खाजगी करून टाकल्या, काहीही नाही. आरक्षण त्यासाठीच मागितलं जातं आम्हाला, शाळेत शिक्षणासाठी. त्या शाळाच खाजगी होणार असतील तर आमचं शिक्षण काय फायद्याचं आहे, आमचं आरक्षण काय फायद्याचं आहे? या सगळ्या गोष्टी आहेत. दुष्काळ येऊन ठेपलेला आहे 2 महिन्यांनी, आणखी तुम्हाला महिनाभराने कुठं पाणी प्यायचं हे चांगलं लक्षात येणार आहे. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आज जी काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली ना, जी अतिविराट महासभा बैठक त्या ठिकाणी पाटलांनी बोलवली होती, पाटलांना आज त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं. खालून लोकांनी जाब विचारले आणि लोक वेड्यावणी करायला लागलेत, अंगावर यायला लागलेत, असं स्वतः पाटील म्हणाले. या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यानं पाहिलेल्या आहेत. लोक आक्रमक होते, पाठीमागून लोक हिरमोड झाले होते, असे संतापलेले होते मनोज जरांगेंवर, आणि पाठीमागून लोक कदाचित शिव्या देत असावेत, मात्र त्या ठिकाणी ऐकायला आलेलं नाही. अत्यंत संतापलेले लोक होते, मोठ्या आशेनं त्या ठिकाणी गेले होते की आज काहीतरी निर्णय होणार आहे. निर्णय काय झाला तर जा तुमच्या गावागावात बैठका घ्या आणि गावागावात ठरवा कोण तुमचा उमेदवार उभा करायचा आहे. गावातले लोक ठरवणार आहेत का? आता तुम्ही बैठक तिथं बोलवायची आणि आता गावाकडे जाऊन लोकांना पाठवायचं का? बैठक तुम्ही निर्णय घेणार होता तर गावात कोणता उमेदवार उभा करायचा, काय करायचं, करायचा का नाही करायचा. तुम्ही तर सगळा फुसका पार करून टाकला. EVM मशीन बंद करणार होता, त्याचं काय झालं? कोणी सांगण्यावर, कोणाच्या सांगण्यावर हा निर्णय तुम्ही रद्द केला? कोणाला विचारलं तुम्ही हा निर्णय आम्ही रद्द करतोय म्हणून? काही विचारलं नाही कोणाला. आणि आता जा प्रत्येक गावामध्ये बैठका घ्या. शक्य आहे का ते बैठका घेणं? कोण ऐकतं गावामध्ये कोणाचं? गावामध्ये ज्यांचं कोणी ऐकत नाही त्यांची ती लोक तुमच्यासोबत येतात. आता ते सुज्ञ लोक ह्या लोकांचं ऐकतील का? गावात त्यांचं कोणी ऐकत नाही हे लोक जाऊन बैठका घेणार का गावामध्ये? काय चाललंय तुमचं काय म्हणणं आहे म्हणून सांगा. काय पद्धतशीर लगे लिहून आणा, किती टक्केवारी, किती आकडेवारी, कोण नाही म्हणतं, कोण हा म्हणतं, या सगळ्या गोष्टी लिहून आणा. शक्य आहे का ते? किती दिवस आली निवडणूक गावामध्ये? अहो तुम्ही बैठक लावायची ठरवलं होतं 8 दिवसापूर्वी, 24 तारखेला या म्हणून. तुम्ही सांगायचं ना त्या दिवशी की गावामधल्या बैठका लावा आणि तुमचे निर्णय घेऊन माझ्याकडे या. आणि आज निर्णय ठरवून टाकायचा नाही, 30 तारखेला ठरवू म्हणले. काय चाललंय काय? आता लोकसभेची निवडणूक तोंडावर तर म्हणले, आता विधानसभेला बघू ह्यांचं काय असेल ते. काहीही होत नसतं. जरांगेंचे हात दगडाखाली अडकलेले आहेत, ते निघू शकत नाहीत. त्यामुळे जरांगे सरकारच्या आणि कुठल्याच लोकप्रतिनिधीच्या विरोधात काहीही निर्णय आता यानंतर घेणारच नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि मराठा समाजाने, सुज्ञ मराठा समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. तात्काळ थोतांड माणसाच्या बसमधून उतरा. गाडी त्यांनी दरीत सोडण्यासाठी सोडून दिलेली आहे. एवढंच. धन्यवाद.